तर हॅलो भावनो, जय श्रीराम. तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या मिनी ब्लॉगमध्ये. या दत्तरावच्या कॉलनीमध्ये आलो बघा. आपण बी राहायला आहे, बाजूला राहता शेजारला. आणि मग काय तिथून त्याला भेटून निघालो गावाकडे, जरासं काम होतं. मग घराकडे आलो बघा. कसं वस पडलं, इथं कोणीच नाही राहायला बघा. मग काय इथून थांबलो थोडा वेळ, नीट आलो बघा मंदिराकडे. म्हणजे दर्शन बिर्शन करावं, पुन्हा येणं होते. आज शेवटचा दिवस होता सप्त्याचा. मग इथं आलो, दर्शने केली, नाश्ता होता इथं. नाश्ताही केला आणि सुरेश भाई झोपलेला होता. मी झोपू द्यायला आता आपण जाऊ. मग काय तिथून आपली गाडी काढून परभणीला आलो. रामभाऊचा फोन आला होता आपल्याला, देवाशीची रेडियमला त्याच्या गाडीचं रेडियमचं काम करायचं होतं, मागं केलंच नाही. मग काय तिला म्हणलं काम करा बघा, हे किशोर भाऊ आहे देवाशीचा, टॉपला आहे परभणीत. मग यायला म्हणलं रामभाऊ आत्ता येतो मी जाऊन, जरा काम लागलो म्हणलं. घराकडे आलो, इथं लाईट फिटिंगचं काम चालू होतं बघा. लाईट फिटिंग ड्रिल मशीन होली पाडून संभा आहे बघा या गावातला. नंतर तिथून आलो, आपल्या मागं लागलं थोडं काम. मग परताप रोडला उचललं मार्केटमधून आणि नीट आलो बघा इथं हिनं या स्पंदनच्या बाजूला. इथून एक साखळीने पट्टा घ्यायचा होता कुत्र्याला. आता इथं मोकर सोडायला जमत नाही. मग प्रतापराव म्हणले जरा नाश्ता करू, म्हणलं सोबतच घेऊ. मग ते म्हणजे आपला डबा बी आहे, म्हणलं चला मग. मग मार्केटला येऊन जरा हाणला रट्टा आणि मग काय इथं बसलो. थोड्या वेळ नंतर निघालो बघा. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला सांगा आणि लाईक फॉलो शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. तर भेटू पुढच्या पार्टमध्ये.